कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचा सोशल मीडिया वॉर. राजन साळवी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. कार्यकर्त्यांचा मात्र साळवींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार. खेडभरणे मार्गावर रेडीमिक्स सिमेंटचा थर. ओव्हरलोड मिक्सर ट्रक मधून सिमेंटची गळती. दुचाकी स्वाराचा घसरून अपघात. धुळीने नागरिक हैराण. सुदर्शन फार्मा कंपनी विरोधातील आंदोलन. खैरे ग्रामस्थांना अंगलट. 50 ते 60 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल. बेकायदेशीर जमाव जमवून ब्रेझा कार गाडीची केली होती नुकसान. आणि कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडले. अनेक एक्सप्रेस गाड्या 2.5 ते 3 तास उशिरा. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. राजापूर लांजा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेना उपनेते राजन साळवी यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरती सध्या तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण अशा प्रकारच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याची राजन साळवी यांनी घोषणा केली होती. राजापूर, लांजा आणि साखरपा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. राजापूर, लांजा येथील पक्षातील कार्यकर्त्यांनी राजन साळवी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता राजन साळवी येणाऱ्या काळात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रत्नागिरीमध्ये माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजन साळवी यांच्या निर्णयाबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता काय म्हणाले आहेत नेमके पाहूयात. विनायक राऊत. बघा, 2 दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाशीच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे. आजसुद्धा राजन साळवी मातोश्रीवर गेलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो, पण ती त्यांनी नाकारली. आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो, ती त्यांनी नाकारली. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही. उद्धव साहेबांची आदित्यजींची सभाला प्रायोरिटी ही रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो. पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन करून बोलू शकत होते. त्यांनी बोलले असते, त्यांनी काय सांगितले असते, कैफियत मांडली असती तर ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने. जे चांगलं काम केलं त्याचं सामनामधून कौतुक झालेलं आहे. ह्याचा अर्थ दुसरं कोणी काय घेऊ नये. पण मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या शिवसेना पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्या अनुसरून पक्ष संघटना मजबूत करणं आणि महापालिकेला सामोरं जाऊन महापालिका जिंकणं या उद्देशाने कामाला लागलेले आहेत. आणि आम्हाला 100% खात्री आहे की मुंबईकरसुद्धा काही जरी झालं तर मुंबईकर शिवसेना म्हणजे मुंबई वाचवायची असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच विश्वास ठेवून मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यात देतील. स्वबळावर महाविकास आघाडी हा नंतरचा प्रश्न आहे, पण आत्ताच्या घडीला प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागतोच. निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला युती, महाविकास आघाडी हा निर्णय होईल. आत्ताच्या निवडणुका ह्या केवळ आणि केवळ मेरिटवर होत आहेत का हा प्रश्न आहे. EVMच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये EVMबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 5% VVPATची तुम्ही काउंटिंग करा, त्यासाठी 40,000 प्लस 18% GST एवढं हे करा. आणि ज्या वेळेला VVPATची मागणी करायला गेले त्यावेळेला निवडणूक आयोगाने परस्पर त्याच्यातून पळ काढला आणि ते VVPATची काउंटिंग करायला त्यांनी मनाई केली. त्यामुळे सध्याची इलेक्शन प्रोसिजर ही जी आहे ही करप्ट इलेक्शन प्रोसिजर झालेली आहे. आणि त्यामुळे ह्या जर फेअर म्हणजे आधी
चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका व्हायच्या असतील आणि खऱ्या अर्थाने मतदारांचा कल लक्षात घ्यायचा असेल तर बॅलेट पेपरवरच ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, ही आमची आग्रही मागणी राहणारच आहे. राजापूर लांजा मतदारसंघामध्ये आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा तालुक्यातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला धक्का देत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी भाजपचे माजी तालुका प्रमुख, सहकार क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मुन्ना खामकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. महेश उर्फ मुन्ना खामकर यांचा लांजा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. तसेच शिवसेना उभाटाच्या लांजा शहर महिला संघटक छाया गांगण, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा शेट्टे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरीफ नाईक यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. खामकर, शेट्टे, छाया गांगण यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला लांजात बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज प्रवेश संपन्न होत असताना साहेबांची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती तळागाळातील सर्वसामान्य लोकांना भेटून त्यांचं निवेदन स्वीकारून त्यांच्या निवेदनाला पाठपुरावा करून ते काम मार्गी लावण्याचं लोकप्रिय आमचे आमदार आहेत ते सतत आज 2 महिने मी सतत बघतोय ते करत असतात. म्हणून या लांजा तालुक्यामध्ये विकासाचं विजन माननीय भैयाजी सामंत हे करणार आहे. हे करत असताना शैक्षणिक असेल, आरोग्य असेल किंवा आपलं ज्या रोजगाराच्या दृष्टीने तिथे पाऊल उचलायचं आहे, साहेबांना एवढीच विनंती करतो की साहेब आपला तालुका हा भौगोलिक दृष्टिकोनातून आडवेळा आहे, पण हा असताना आपल्या तालुक्यामध्ये युवक असतील, महिला असतील किंवा पुरुष असतील ह्यांना हाताला काम मिळावं, रॉ मटेरियलचा इथे साहेब कारखाना आणावा, साहेब तुम्ही आणावा ही मी विनंती करतो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोरच अवघड वळणावरती खेड ते भरणे मार्गावरती धावणाऱ्या ओव्हरलोड रेडीमिक्स सिमेंट मिक्सर ट्रक मधून मोठ्या प्रमाणावरती मिक्सर ट्रक मधील रेडीमिक्स सिमेंटची गळती झाली आहे. परिणामी कॅफे कॉर्नरच्या अवघड वळणावर आणि तीव्र उतारावरती हे रेडीमिक्स सिमेंट रस्त्यावर सांडत असल्याने दुचाकी स्वारांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तर रस्त्यावर सांडलेल्या सिमेंटच्या धुळीमुळे वाहन चालक आणि परिसरातील नागरिक देखील हैराण झालेले आहेत. अशा गोष्टींना आळा घालण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या महसूल आणि पोलीस ठाण्याच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांनी आणि लहान लहान वाहनांनी नियम मोडल्यावरती कायद्याचा हिसका दाखवणारे अशा गंभीर प्रकाराबाबत गप्प का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आता खेड भरणे मार्गावरती अशा रेडीमिक्स सिमेंट घेऊन जाणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. MIDCची जागा BG शिर्के कंपनीला हस्तांतरित केली असताना सुद्धा गावातील गुंड लोकांनी कंपनीच्या अभियंतावरती जोरदार हल्ला केलाय. तसेच आम्हाला कंपनीत काम देण्यात यावे यासाठी वाद झाला. या हल्ल्यात मॅनेजर उत्तम नागटिळक यांच्या हाताला आणि पायाला गंभीर अशी जखम झाली आहे. आम्हाला काम द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू अशी धमकी देखील मुख्य अभियंता यांना देण्यात आली असून या हाणामारीत कंपनीतील एक कामगार सुद्धा जखमी झाला आहे. गावगुंडांनी हल्ला केल्यामुळे कंपनीने सुद्धा पोलीस प्रशासनात तक्रार दाखल केली आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढल्याने कोकणातील आंबा, काजू बागायतदार खुशीत असल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षात थंडी कायम असल्याने आंबा आणि काजू झाडांना मोठ्या प्रमाणावरती मोहर आलाय. हा मोहर जानेवारी पर्यंत टिकून राहिल्यास यंदा आंबा तसेच काजू पीक मोठ्या प्रमाणात येईल. सध्या या आंबा आणि काजू झाडांवर औषध फवारणी सुरू आहे. यामुळे पुढील महिन्यापासून फळधारणा सुरू होईल. थंडी यावर्षीची म्हणजे आता सुरुवात झालेली आहे ना, ती आंब्याला तर चांगल्यापैकी आहे. म्हणजे बरे जवळजवळ 90% झाडं तर दिसतात मोहरलेली. थंडीमुळे तर एक मोठा फायदा होणार. आणि काजूला जर आता काजू पण सध्या बरे आहे, काजूला बुंद पण दिसते, सगळीकडे बऱ्याच ठिकाणी बुंद दिसते. पण आज बघितलं जर पाऊस पडला तरच थोडा काजूवर परिणाम त्याचा होणार आहे. बाकी आंब्याला आता काय होणार नाही. आम्ही 3 जातीचं औषध मारतो त्याच्यावर आणि आम्ही फवारणी करतो.
रायगड जिल्ह्यातील महाड MIDCतील सवाने ग्रामपंचायत हद्दीतील खैरे गाव शेजारी सुदर्शन फार्मा या नावाने नवीन कंपनीचे काम चालू आहे। मागील वर्षापासून या कंपनीला येथील ग्रामस्थांचा कडक विरोध होता आणि आजही आहे। 1 वर्ष उलटल्यानंतर आज पुन्हा पोलीस बंदोबस्तामध्ये या नवीन कंपनीने कामाला सुरुवात झाल्याची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवरच तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडले। तसेच JCB ऑपरेटर आमच्या अंगावरती JCB घालण्याचा प्रयत्न करीत होता याचाच राग मनात धरून JCB व्यावसायिक तक्रारदार निसार इब्राहिम दरेकर हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या ताब्यातील ब्रेझा कार खैरे ग्रामस्थांनी अडवून धरली। यामध्ये JCB मालक निसार दरेखाने यांना मारहाण व शिवीगाळ तसेच दमदाटी करून त्यांच्या ब्रेझा कारची मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याची तक्रार निसार दरेखान यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने जवळपास 50 ते 60 खैरे शेळटोळी ग्रामस्थांचा विरोध। यामध्ये JCB मालक निसार दरेखान यांना मारहाण व शिवीगाळ तसेच दमदाटी करून त्यांचा ब्रेझा कार गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याची तक्रार निसार दरेखान यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये केली। जवळपास 50 ते 60 खैरे शेळटोळी ग्रामस्थांच्या विरोधात विविध गुन्हे अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंदोलनकर्त्यांची ओळख न पटल्याने कोणालाही अटक करण्यात आलेले नाही असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावातील 13 वर्षीय अपंग बालिकेसह गावातील 40 ते 50 कुटुंबियांनी वारंवार पुरवठा अधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन मागणी करून सुद्धा सरकारी रेशनिंग धान्यापासून वंचित ठेवण्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे। चिपळूणचे पुरवठा अधिकारी गावातील अपंग मुलीला 6 ते 7 वेळा कार्यालयात बोलावून तिच्याकडून संपूर्ण आवश्यक कागदपत्रे घेऊन सुद्धा तिला धान्यापासून वंचित ठेवलेले आहे। यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून गणपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तहसीलदारांना निवेदन देत प्रजासत्ताक दिनी उपोषणासारखे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। चिपळूण तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देताना ग्रामस्थ आणि दिलेल्या निवेदनाबाबत माहिती देताना ग्रामस्थ गणपतराव शिंदे उपस्थित होते। मी 21/10/2024 रोजी एक निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना आणि माझा जो उठाव आहे तो फक्त या पुरवठा अधिकाऱ्यांच्या संदर्भात आणि त्यांचं यांनी तहसीलदार किंवा इतर वरिष्ठांनी त्यांचं निलंबन करावं। गोरगरीब जनतेला माझ्या गावातल्या 45 कुटुंब माझ्यासोबत या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही। ज्यांचं 44,000च्या आतलं उत्पन्न असूनसुद्धा त्या रेशन कार्डधारकांना रेशन मिळत नाही। केवळ पुरवठा अधिकारी प्रत्येकाचं हे करून आणायला सांगायचं, काय म्हणतो आपण ते अपिट्यूट करून आणायचं, उत्पन्नाचा दाखला आणायचा। या बाबतीत किमान कमीत कमी 6 ते 7 फेराव्या माराव्या लागतात। त्याच्यामध्ये माझी एक नात अंध अपंग आहे। ज्या तहसीलदारांनी तिचा या ठिकाणी सन्मान केला 15 ऑगस्टच्या कालावधीमध्ये, त्यावेळेसुद्धा त्या असूनसुद्धा त्याने आम्हाला सांगितलं की तुमचं कार्ड आम्ही चालू करून देऊ, पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं, पण अद्याप ते चालू केलेलं नाही। ती सगळी कागदपत्र जोडून मी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि कुठलाही न्याय मिळत नाही। आत्ताच या ठिकाणी या सगळ्या कार्डधारकांना घेऊन मी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। ते त्याचा योग्य विचार करतील याची मला खात्री आहे। जर त्याचा मला योग्य न्याय मिळाला नाही तर 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी 7 वाजता या सगळ्यांना घेऊन मी आमरण उपोषणासाठी तहसील कार्यालयाच्या समोर बसणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर शहरातील संभाजीनगर सारख्या लोकवस्तीत रात्री 10च्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरताना दिसून आलाय। संगमेश्वर शहर आणि परिसरातील कुत्रे दररोज गायब होत होते। त्याशिवाय 2 दिवसांपूर्वी संभाजीनगर येथील दादू कुष्टे यांच्या घरासमोर बांधून ठेवलेला कुत्रा रात्री अचानक ओरडायला लागला होता। त्याला पाहिल्यास तो जखमी झालेला दिसला, त्यामुळे त्याला बिबट्याने जखमी केले होते असे गृहीत धरण्यात आले होते। मात्र वन खात्याचे अधिकारी याच्याकडे लक्ष देण्यास तयार नव्हते। ते बिबट्या असल्याचा पुरावा काय असे विचारून तक्रारदारांना गप्प करत होते। काल रात्री 10च्या सुमारास संभाजीनगर येथील रहिवासी सौरभ रसाळ हे आपल्या कारने मुंबई गोवा महामार्गावरून पोस्ट कार्यालयाकडून घराकडे येणाऱ्या रस्त्यावर वळले तेव्हा एक बिबट्याने त्यांना दर्शन दिले। त्यांनी ही गोष्ट मित्रांना सांगितली, मात्र कुणीही विश्वास ठेवला नाही। त्यामुळे त्यांनी कारचा कॅमेरा दाखवून बिबट्या असल्याचे दाखवल्यानंतर बघणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती। यानंतर हा व्हिडिओ वन विभागाच्या अधिकारी वर्गालाही दाखवण्यात आला। या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक सध्या करत आहेत।
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती लांजा आयोजित तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-2025 आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये लांजा तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील लांजा तालुक्याच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आज कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय या लांजा पटांगणात संपन्न झाले। क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले। यावेळी क्रीडा मशाल ज्योतीचे प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सर्व प्राथमिक शिक्षण संघटना पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विषय तज्ञ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। या तालुकास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व छोट्या खेळाडूंना माझ्याकडून मी शुभेच्छा देतो। तसंच एक आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की मी असेल किंवा उद्योगमंत्री उदय सामंत असेल ते मी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। ह्या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असणारी सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची देखील मी या निमित्ताने जबाबदारी स्वीकारतो। कोकण रेल्वे मार्गावरती रत्नागिरी जिल्ह्यातल्या आरवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाले असून दुपारनंतरच्या सर्व एक्सप्रेस गाड्या सुमारे 2.5 ते 3 तास उशिरा धावत आहेत। नियमित वेळापत्रकापेक्षा 2.5 ते 3 तास गाड्या उशिरा धावत असल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। तुटलेल्या ओव्हरहेड वायरचे काम झाले असून वाहतूक पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात देखील आलेले आहे। बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या वतीने नागोठण्यात सावित्रीमाईंची जयंती विविध वैचारिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली। जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर नेल्सन मंडेला आदिवासी आश्रमशाळा नागोठणेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थी व महिलांनी अतिशय अभ्यासू व प्रगल्भपणे सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्त्री जीवनाच्या उद्धारक सावित्रीमाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या त्याग व समर्पणाने स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार झाला असल्याचे म्हटले। सावित्रीमाई चंदनापरी झिजल्या म्हणून आमच्या जीवनाचे सोने झाले असल्याची कृतज्ञता यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला परिवाराच्या अध्यक्षा राजश्री दाभाडे तसेच बौद्ध समाज युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, पदाधिकारी व सभासदांनी मेहनत घेतली। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेली 9 वर्ष आज बौद्ध युवा संघ रायगड हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करते आणि त्याचप्रमाणे आज 3 जानेवारीला माता सावित्रीबाई फुले यांची नेल्सन मंडेला आश्रमशाळेत जयंती साजरी होत आहे। त्यास प्रथम ही जी वास्तू आहे त्या वास्तूचे मालक वंदनीय विके जाधव साहेब प्रथम यांना मी वंदन करते आणि आम्हाला सहकार्य करणारे बिनेदार साहेब यांनी आत्ताच आम्हाला स्पीकर दिलेला आहे आणि तो प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला भाड्याने आणावं लागत होतं, पण आता प्रथमच हा कार्यक्रम आम्हाला म्हणजे खूप चांगलं सहकार्य केलं आणि ते दिलेलं आहे। त्याबद्दल मी प्रथम त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करू, बिनेदार कुटुंबियांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे। आणि शिवाय आज या जयंतीनिमित्त मुलांना या आश्रमशाळेतील दरी डोंगरातील राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला आणि प्रत्येक वर्षी आमचे गेली 3-4 वर्ष सतत कार्यक्रम होतोय। त्या कार्यक्रमामध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य, वही, पेन, खोरबर, पण या वर्षी आम्ही पॅड मुलांना दिले की जेणेकरून एक्झामला त्यांना सोपं होईल। आज आम्ही क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंची जयंती साजरी केली। याचं कारण क्रांतीज्योती सावित्रीमाईमुळेच आज महिलांना महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे आणि समाजामध्ये एक आधार मिळालेला आहे। त्यांना त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते बाहेर आणण्याची संधी मिळालेली आहे। सावित्री मातेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांची साथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली। प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी त्यांचा धीर सोडला नाही आणि महात्मा फुलेंनी त्यांना नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तेच ध्येय, तेच आदर्श ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये महिलांना
अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, 50% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज खरोखर संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्त्रियांसाठी जी काही तरतूद केली, स्त्रियांच्या शिक्षणासाठी जी काही तरतूद केली, ती माता सावित्रींनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे दिली. माझं नाव नेहा विशाल सुरळकर. आज डॉक्टर नेल्सन मंडेला आदिवासी आश्रम शाळेमध्ये आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. खरं तर सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही सगळे लहान मुलांना म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतली जी मुलं होती त्यांना सावित्रीबाईंचं केलेलं कार्य हे त्यांचं स्मरण व्हावं. व खरं तर सावित्रीबाईंनी खूप कार्य नुसतं केलं म्हणजे बोलण्यासाठी ते खूप सोपं आहे की सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं, त्यांनी शाळा सुरू केली, मुलींना शिकवलं, पण त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या काळामध्ये ते सर्व केलं हे आपल्याला ज्ञात व्हावं व सर्वांना त्याचं स्मरण व्हावं यासाठी आज आम्ही जयंती सावित्रीबाईंची साजरी केली. खरं तर सावित्रीबाईंनी ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला सर्व स्त्रियांना त्या सावित्रीबाईंनी तेव्हा जे कष्ट सहन केले, हाल सहन केले, त्याच्यामुळे आम्ही आज स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे आहोत आणि म्हणून मी सावित्रीबाईंची खरोखरच ऋणी आहे आणि त्यांना माझं विनम्र अभिवादन. सर्वप्रथम मी देशातील तमाम महिलांना, तमाम सावित्रीच्या लेकींना आजच्या या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने खूप शुभेच्छा देतो. आज लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान या माध्यमातून मी इकडे एक प्रतिनिधी म्हणून इकडे उपस्थित आहे, डॉक्टर संजय सोनवणे यांच्या माध्यमातून. आज इथे डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये हा एक खूप छान आणि आगळा वेगळा कार्यक्रम इकडे राबवण्यात आला. त्या नायिकेमुळे आज एवढी जी प्रेरणा आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्या प्रेरणेतून आज या शाळेतल्या स्टाफ आणि बौद्ध समाज युवा संघ या संघटनेचा रोहा या संघटनेच्या महिलांनी मिळून हा इकडे कार्यक्रम घेतला आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि मुलांमध्ये खूप चांगली ऊर्जा आली आणि आज इथे खाऊ वाटप करण्यात आलं, शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं, त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण संदेश आज इकडे देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चाकाळे गावच्या वतीने क्रिकेटपटूंसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या रोमांचक स्पर्धा आजपासून 4 आणि 5 जानेवारी या 2 दिवस चाकाळे कोळकेवाडी येथे सुरू आहेत. सुरुवातीला उपस्थित मान्यवर हिरा पार्टे, शंकर पार्टे, ज्ञानेशा गोळे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 3,333 रुपये आणि आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक 2,222 रुपये व आकर्षक चषक असणार असून अनेक वैयक्तिक पारितोषिकांची देखील लयलूट केली जाणार आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.